नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि 2 साठी असणारे मराठी व्याकरणाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न पहिला, मराठी भाषेमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः रिकामी जागा म्हणून वापरले जातात। पर्याय दिले आहे उभयनामी अव्यय, सर्वनाम, केवळ अव्यय, क्रियाविशेषण। त्याचं अचूक उत्तर असणार आहे उभयनामी अव्यय। इथे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। मराठी भाषांमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सर्वनामाच्या उभयनामी म्हणून वापरले जातात। दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनामी अव्यय असे म्हणतात। उभयनामी अव्ययाचे दोन प्रकार पडतात, प्रधानत्व सूचक उभयनामी अव्यय व गौणत्व सूचक उभयनामी अव्यय। संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयनामी अव्यय शब्द जोडून बनलेले आहे। मिश्र वाक्य गौणत्व सूचक उभयनामी अव्ययाचे शब्द जोडून बनलेले असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, बाळ एवढा चिवडा खाऊन टाक। या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू ओळखा। पर्याय दिले आहे खा, खाऊन, न, खाऊन टाक यापैकी नाही। वाक्यातील क्रियापद खाऊन टाक हे आहे। खाऊन हे मुख्य शब्द तर टाक हे शब्द क्रियापद आहे, म्हणून खाऊन हे शब्द खा या धातूपासून तयार झालेले आहे। त्याचं सूत्र असणार आहे खा। पर्याय क्रमांक 1 खा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, संध्या सुरेल गाणे गाते। या वाक्याचा प्रयोग कोणता? पर्याय दिले आहेत कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग यापैकी नाही। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कर्तरी प्रयोग। संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे। कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापदाचा लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात। कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमातच असतो व कर्म हे प्रथमात किंवा द्वितीयांत असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते? पहिलं आहे देवपूजा, प्रतिदिन, साखर भात, लक्ष्मीकांत। याचं अचूक उत्तर असणार आहे प्रतिदिन। पर्याय क्रमांक 2 प्रतिदिन। तर अव्ययीभाव समास ज्या समासी शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा समासी शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययप्रमाणे केला जातो, अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असे म्हणतात। अव्ययीभाव समास आ, यथा, प्रति, हर, दर, गैर, बिन, बे यासारखे उपसर्ग जोडून तयार होतात। प्रतिदिन हा शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, मी आज शाळेत जाणार आहे। या वाक्याचा प्रकार कोणता? प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विधानार्थी वाक्य। मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे। विधानार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यांमध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। ज्या वाक्याची सुरुवात कर्त्यांना होते व शेवट पूर्ण विराम आणि ने होतो तेव्हा ते वाक्य विधानार्थी वाक्य असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, योग्य पर्याय निवडा। कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर। पर्याय दिले आहेत कवी अधिक ईश्वर, कवीश्वर, कवेश्वर यापैकी नाही। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 ए कवीश्वर। कवी अधिक ईश्वर कवीश्वर। दीर्घांत स्वर संधी, दोन स्वजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्या जातीतील एकूण दीर्घ स्वर येतो त्यास दीर्घत्व संधी असे म्हणतात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, विंचवाचे बिराड हे या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। पर्याय दिले आहेत शत्रूच्या समाजासोबत घेऊन फिरणारा, मागे पुढे कोणी आप्त नसलेला, वारंवार संकट ओढवून घेणारा यापैकी नाही। त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 मागे पुढे कोणी आप्त नसलेला। काही वाक्यप्रचार खालीलप्रमाणे आहेत। आभाळ फाटणे, सर्व बाजूने संकटेने अटेल, तट्टू दुराग्रही, हकेखोर आणून बसणारा, काळीच फाटणे, भीतीने थरका फुटणे, घबाड सापटणे, अचानक लाभ होणे, घोडे मारून नुकसान टाळणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8,
अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. विघ्न, नुकसान, आपत्ती, संकट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नुकसान. नुकसान हा शब्द अडचण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे तगडा, सशक्त, बळकट, वाळान, मेह, झेंडा, निशाणा, फळताका, ध्वज, जहाल, तीव्र, तीक्ष्ण, तापट, कडक. तपास, चौकशी, शोध. प्रश्न क्रमांक 9. पृथ्वी या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखा. दामिनी, सरोज, युक्ती, वसुंधरा. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वसुंधरा. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द वसुंधरा हा होय. काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पुढीलप्रमाणे आहेत. दामिनी चपला, चंचला. सरोज कमळा, अंबुज, अब्ज. युक्ती विचार, शकल. एकला, एकाकी, एकटा. औषध, दवा, इलाज, उपाय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निंदा, वास्तविक, घमेंड, निर्बुद्धी. याचं चूक उत्तर असणार आहे वास्तविक. पर्याय क्रमांक 2. कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वास्तविक हा होय. काही महत्त्वाची विरुद्धार्थी शब्द दिली आहेत. निंदा विरुद्ध स्तुती, घमेंड विरुद्ध विनम्रता, सतेज विरुद्ध निस्तेज, वास्तविक, कल्पित, निर्बुद्धी, बुद्धिमान, मान, अपमान. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढील व्हिडिओ आपण पुढील भागात बघू.